ओम, ही रात्री महत्त्वाची बैठक झाली, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक झाली। नेमकं काय घडलं, कोणकोणत्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली आहे? गौरी, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एकतर बारामती संदर्भात जी बैठक झाली तो विषय, आणि दुसरं म्हणजे अहमदनगर दक्षिण जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्याबाबत। अहमदनगर दक्षिणच्या बाबतीत जी बैठक झाली त्याची इनसाइड स्टोरी अशी आहे की मुळामध्ये सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत स्थानिक भाजपमध्ये काहीशी नाराजी होती, काहीशी अनुत्सुकता होती। मात्र ऐन वेळेला सुजय विखेंना तिकीट मिळालं। अर्थात सुजय विखेंची सुद्धा मानसिकता तशाच प्रकारची झाली होती की तिकीट जवळपास म्हणजे या सगळ्या संदर्भातल्या ज्या घडामोडी होत्या त्या आपण वारंवार दाखवल्या होत्या। मात्र ऐन वेळेला सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे आता स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः राम शिंदे यांना मानणारा जो मोठा गट आहे त्या गटामध्ये नाराजी आहे। गेल्या काही काळामध्ये ज्याप्रमाणे जिल्ह्यात पक्षांतर्गत नेमणुका असतील किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील या सगळ्या संदर्भात विखेंचा जो पक्षामधला वाढलाय त्यावर स्थानिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। या सगळ्या अनुषंगाने काल जी बैठक झाली त्यामध्ये राम शिंदेंनी अनेक तक्रारी ज्या आहेत, आपल्या अनेक प्रकारची जी खंत आहे ती बोलून दाखवली। राम शिंदेंचा पराभव होण्यामध्ये सुद्धा विखेंचा मोठा रोल होता असंही बोललं जातं। या सगळ्या संदर्भात काल राम शिंदेंनी आपल्या तक्रारी मांडल्यात। यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची दखल घेतली आहे। महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला आपल्याला मदत करावी लागेल, पक्षांतर्गत मतभेद असतील, अंतर्गत वाद असतील ते आपल्याला निवडणुकीच्या काळात टाळावे लागतील असं म्हटलंय। परंतु फडणवीसांनी ही बैठक घेतली असली तरी सुद्धा नेत्यांमध्ये जरी काही प्रमाणात समजूत घालण्याचा प्रयत्न झाला असला तरी स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते याबाबत इनसाइड स्टोरीमधून एक बातमी समोर आली ती म्हणजे इतर जे वाद आहेत, स्थानिक पातळीवरचे जे वाद आहेत ते स्वतः विखे पाटलांनी सोडवावेत अशा प्रकारची भूमिका राम शिंदेंनी मांडली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर। त्यामुळे राम शिंदेंची जरी समजूत काढण्यात भाजपला यश आलं असलं तरी सुद्धा इतर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणं हे मोठं आव्हान विखेंसमोर असणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा बारामतीच्या संदर्भात जी बैठक झाली त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यत्वे स्थानिक पातळीवरती जी भाषा कार्यकर्त्यांकडून वापरली जाते, ज्या प्रकारच्या राजकीय धमक्या दिल्या जात आहेत त्याची तीव्र स्वरूपामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, याबद्दलची उमेदवारी जी आहे तो मुद्दा तर होताच, परंतु स्थानिक पातळीवरच्या ज्या भाषा वापरली जाते त्याचा त्यांनी तीव्र शब्दामध्ये तिथे मांडली आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी स्वतः काल हर्षवर्धन पाटील यांना फोन केला आणि याबाबत आपण बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील अशा प्रकारची माहिती अंतर्गत गोटातून समोर आली होती। त्यामुळे विजय शिवतारे हे आव्हान एका बाजूला असताना हर्षवर्धन पाटलांचं आव्हान काही प्रमाणात शमवण्यामध्ये भाजपला यश येतंय हे असं सध्या तरी दिसतंय। स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांना योग्य सूचना दिल्या जाव्यात, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आवरलं जावं अशा प्रकारची भूमिका काल हर्षवर्धन यांनी मांडली, त्याला फडणवीस यांनी ही दुजोरा दिलाय। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी जवळपास दूर झाली आहे असं निश्चित आहे, त्यांची समजूत काढण्यात आली। त्यामुळे या दोन मतदारसंघांबाबत फडणवीसांची शिष्टाई यशस्वी ठरते। मध्यस्थी केल्यानंतर या दोन मतदारसंघाबाबत मार्ग निघतोय असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। गौरी, नक्कीच ओम, धन्यवाद।